श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. हाच मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. यंदा या दिवशी गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. आपण या सणाला गुढीपाडवा म्हणून साजरे करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणाभोवती गुढी उभारली जाते. गुढीला शक्यतोवर नवी, कोरी व न धुतलेली अशी साडी वापरली जाते आणि अशीच साडी नेसवावी. याशिवाय आपली घरात वापरलेली किंवा ठेवणीमधली साडी नेसवू नये. कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली किंवा आपल्याला गिफ्ट म्हणून आलेली साडीसुद्धा गुढीमातेला नेसवू नये. गुढीमातेला नवी कोरी साडी नेसवणे म्हणजेच हा गुढीमातेचा सन्मान आहे. खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणतेही मुहूर्त बघण्याची गरज नाही, कारण की गुढीपाडवा हाच एक पुनीत पावन असा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त. अतिशय मंगल अशा यादीने कुठलेही पंचांग न पाहता, कुठल्याही मुहूर्ताची वाट न पाहता आपली सर्व मंगल व शुभकार्ये यांना सुरुवात करावी. सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्याच वेळेस शक्य झाले नाही तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता. कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात त्या जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळतात. ही सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला तांब्या खेचून घेत असतो. जो घट आपण गुढीवर ठेवतो तो घट ही सर्व ऊर्जा आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो आणि खेचून घेतो. म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबतच म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर गुढी उभारावी आणि दिवसभर ती सात्विक ऊर्जा, त्या प्रजापती लहरी, तो तांब्या, तो कलश आपल्यामध्ये खेचून ठेवतो. त्यानंतर सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस ती गुढी खाली उतरवायची असते. गुढीमाता खाली उतरवल्यानंतर त्या तांब्यामधून प्रजापती लहरी, ज्या सात्विक लहरी त्याने खेचून घेतल्या आहेत त्या लहरी, त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतील धान्य ठेवावं. त्या तांब्यामध्ये, त्या कलशामध्ये आपल्या घरातील एखादे साठवणीमधील धान्य ठेवावे आणि ते आपल्या घरामध्ये जतन करावे. गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसेच ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतील धान्य आहे, जे आपली कोठी असेल, जे आपला वाडगा असेल त्यामध्ये ते धान्य टाकायचे आहे. यामुळे घरात धान्याची भरभराट तर होते, सोबतच सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य तसेच धनसंपदा निर्माण होते. गुढीमातेला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी, लाल, पिवळा, हिरवा या रंगाची साडी नेसू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गुढीमातेला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसवू नये. गुढीमातेला आपण रंगबिरंगी प्रकारची रंगीत रंगाची साडी नेसवावी.